वक्फ सुधारणा विधेयकावरून केंद्र सरकार आणि विरोधक यांच्यात बरंच राजकारण गेल्या काही दिवसात बघायला मिळालं। वक्फ अनेक ठिकाणी जमिनी लाटतंय पासून ते केंद्र सरकारला वक्फच्या जमिनी लाटायच्या आहेत इथपर्यंत आरोप प्रत्यारोप झाले। प्रकरण शेवटी न्यायालयात गेलं आणि त्यानंतर कोर्टाने या वक्फ सुधारणा कायदा 2025 बाबत काय म्हटलंय ते जाणून घेऊयात। वक्फचा मोठ्या जमिनीवर दावा, वक्फचा मंदिरावर दावा, वक्फ बोर्डचा अख्ख्या गावावरच दावा, अशा काही दाव्यांची मधल्या काळात बरीच चर्चा झाली। त्यामुळे वक्फ बोर्डवर नियंत्रण असावं अशा एका मागणीने जोर धरला। सरकारच्या हालचाली सुरू झाल्या। वक्फ सुधारणा विधेयक सरकार आणण्याच्या तयारीत असतानाच यावरून बराच गदारोळ झाला। संसदेत विधेयक मंजूर करून त्याला कायद्याचं स्वरूप देतानाही त्यावर अनेक आक्षेप घेतले गेले, पण सरकारने त्याला फार महत्त्व न दिल्यानं कायद्याला न्यायालयात आव्हान दिलं गेलं। जवळपास 70 याचिका वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात दाखल करण्यात आल्या। त्याचबद्दलच्या याचिकेवर कोर्टाने आज आपला अंतरिम निकाल दिलाय। मागणी होती संपूर्ण कायद्याला स्थगिती देण्याची, पण सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण कायद्याला स्थगिती देण्यास नकार दिलाय। सर्वोच्च न्यायालय आपल्या अंतरिम निकालात काय म्हणालंय तर केंद्राचा वक्फ सुधारणा कायदा संपूर्णपणे रद्द करण्यास कोर्टाने नकार दिला। हा कायदा दुर्मिळ प्रकरणांमध्ये स्थगित केला जाऊ शकतो असं कोर्टाने म्हटलंय। केंद्र आणि राज्य वक्फ बोर्डावर 11 पैकी 3 पेक्षा जास्त सदस्य बिगर मुसलमान नकोत असं कोर्टाने म्हटलंय। वक्फचा मुख्य कार्यकारी अधिकारी शक्य असल्यास मुस्लिम असावा यावर कोर्टाने भर दिलाय। वक्फवर गैरमुस्लिम सीईओच्या नियुक्तीवर स्थगितीस न्यायालयाने नकार दिलाय। कायद्यानुसार वक्फ तयार करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला 5 वर्षांसाठी इस्लामचा अनुयायी असणं आवश्यक होतं। राज्य सरकार एखादी व्यक्ती इस्लामचा अनुयायी आहे की नाही हे ठरवण्यासाठी नियम बनवत नाही तोपर्यंत ही तरतूद स्थगित राहील असं न्यायालयाने म्हटलं। जमीन वक्फची आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना नाही। जमिनीचा मालकी हक्क उच्च न्यायालयात ठरेल असं कोर्टाने म्हटलंय। वक्फ बोर्ड परस्पर जमिनींवर नवीन मालकी प्रस्थापित करू शकत नाही हेही कोर्टाने अधोरेखित केलंय। सरकारने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याला वक्फ मालमत्तेने सरकारी मालमत्तेवर अतिक्रमण केलं आहे की नाही हे ठरवण्याच्या अधिकारावर कोर्टाने स्थगिती आणली आहे। ट्राइब्यूनल का डिटर्मिनेशन हाईकोर्ट के साथ नहीं हो जाता है तब तक उसमें वो स्टे रहेगा, उनको डिस्पोजेस नहीं किया जाएगा, कोई थर्ड पार्टी इंटरेस्ट नहीं क्रिएट होगा। सेक्शन 9 में कहा है कि नॉट मोर देन 4 नॉन मेंबर्स विल बी नॉन मुस्लिम, और सेक्शन 23 में कहा है कि 3 आउट ऑफ 11 इन बोर्ड विल नॉट मोर देन 3 विल बी नॉन मुस्लिम्स। सेक्शन 23 को स्टे नहीं किया गया है, लेकिन ये कहा गया है कि ऑल एफर्ट शुड बी मेड टू अपॉइंट सीईओ फ्रॉम द मुस्लिम कम्युनिटी। जो अनरजिस्टर्ड वक्फ यूजर है वो एक्ट के तहत प्रोटेक्टेड नहीं था, उसके बारे में बहुत क्लियरली कोर्ट ने स्टे ऑर्डर पास नहीं किया है, लेकिन उसके बारे में कुछ कहा गया है जजमेंट में, जो हम जब जजमेंट एक बार पढ़ लेंगे उसके बाद उस पर कुछ हम कह पाएंगे। बहरहाल ये ओवरऑल ये ऑर्डर काफी अच्छा है। चूंकि अभी एंट्री में स्टेज पर ये ऑर्डर दिया गया है, तो मैं समझता हूं कि एंट्री में स्टेज पे वक्फ के प्रोटेक्शन के लिए काफी अच्छा ऑर्डर है। सुप्रीम कोर्टाचा आजचा निकाल बघितला तर कोर्टाने ना याचिकाकर्त्यांना नाराज केलंय ना कायदा तयार करणाऱ्या सरकारला असा सूर बघायला मिळतोय। लड़ाई तो जितने वक्फ अभी लाखों की तादाद में हैं उनके लिए लड़ाई जा रही है, जो ऑलरेडी वक्फ हैं, रजिस्टर्ड हैं, तमाम चीजें हैं। तो मतलब ये बिल्कुल बीच बीच की बात यहाँ पर कही गई है, जिसमें दोनों पक्ष को ऐसा लगे कि शायद उनके लिए कुछ राहत है, मुसलमानों को लगे कुछ राहत है। हकीकत ये है कि इसके अंदर बहुत ज्यादा राहत नहीं है और अभी लड़ाई लंबी है। केस फाइनल फैसला तो आना बाकी है। तो इंटरिम जजमेंट था, एक इंटरिम स्टे था, तो देखते हैं आगे क्या होगा। लड़ाई तो जारी रहेगी। पण वक्फ बोर्डावर मुस्लिम सदस्यांच्या नियुक्तीस न्यायालयाने मान्यता दिल्यानंतर काही मुस्लिम नेत्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे। वक्फ के अंदर नॉन मुस्लिम को उन्होंने अलाउ कर दिया है। ना तो ये इस्लामिक कानून नॉन मुस्लिम जानते हैं और ना ही मुसलमान हिंदू पर्सनल लॉज को जानते हैं। कल को मुसलमान भी ये कहेंगे कि साहब हमें भी मंदिरों के ट्रस्ट में रखा जाए,
तो क्या सुप्रीम कोर्ट इस बात को अलाउ करेगा? क्या अलाउ करना चाहिए? तो हमारा ये मानना है कि इसमें मुस्लिम ही होने चाहिए थे। इंटायर एक्ट है, कानून है, उस पर स्टे नहीं लगाया गया है, जबकि हम लोगों की डिमांड यही थी कि इंटायर एक्ट पे स्टे हो। लेकिन उसके बावजूद भी जिन भी प्रोविजंस पर स्टे हुआ है उसको भी हम लोग वेलकम करते हैं, इस उम्मीद के बाद कि जब इंशाल्लाह फाइनल फैसला आएगा तो कंप्लीट रिलीफ और राहत हासिल होगी। और ख़ासकर सेक्शन 3 और 4 पर जो स्टे हुआ है वो एक बड़ी जीत है। और 5 इयर्स प्रैक्टिसिंग मुसलमान होना चाहिए वक्फ करने के लिए, उस पर भी स्टे हुआ है। सुप्रीम कोर्टाच्या अंतरिम निकालानंतर सुद्धा यावरून राजकीय मतभेद बघायला मिळत आहेत। काँग्रेस आणि भाजप नेत्यांनी या निकालाबद्दल काय म्हटलंय पाहूयात। नहीं, सरकार डिसाइड कैसे करेगी? आप फ्रेम कैसे करोगे? रूल कैसे फ्रेम करोगे? आप कैसे तय करोगे कि कौन 5 साल से प्रैक्टिस कर रहा है? ये तो आस्था का विषय है, ये तो अंतर्मन की बात है। तो माननीय उच्चतम न्यायालय ने इन तमाम संवेदनात्मक पहलुओं को और छोटे छोटे पहलुओं को देखा है। तो मैं बहुत खुश हूं और मुझे अच्छा लग रहा है। एक बहुत बड़ी लड़ाई है इस देश में वक्फ की जमीनों को बचाने की, हम उस लड़ाई को लड़ते रहेंगे। इस पूरे के पूरे वक्फ के सुधार पर हाहाकार और हंगामा और हुड़दंग कर रहे हैं वो शुद्ध रूप से ऐसी लूट की लंपट लाबी है जो लूट के लीगल लाइसेंस की छूट चाहती है, इससे ज़्यादा कुछ नहीं है। और इसलिए जो है वो जो भी कोर्ट ने इस पे फैसला किया है सरकार ज़रूर उसको देखेगी। लेकिन मेरा मानना है कि इस सुधार पर किसी भी तरह का सांप्रदायिक प्रहार जो है वो स्वीकार नहीं होना चाहिए। सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम निकालावरही अनेकांचं समाधान झालं नाहीये। त्यामुळे सरकार आणि याचिकाकर्ते दोघांनाही कोर्टाने 2 पावलं मागे जायला लावलंय। याबाबत आता पुढे काय घडतं हे बघणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई। आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मूल निवासी मुस्लिम मंचचे अध्यक्ष अंजुम इनामदार आहेत आणि त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरो सुद्धा आपल्यासोबत आहेत। सगळ्यात आधी मी प्रवीण पुरो यांच्याकडे जातो एक फरक समजून घेण्यासाठी, कारण आजचा वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भातला जो निकाल आहे तो अंतिम निकाल नाही आहे, तर अंतरिम निकाल आहे। या दोन मधला फरक मला प्रवीण पुरो सरांकडून आधी समजून घ्यायचा आणि त्यानंतर ही चर्चा आपण पुढे सुरू करू। सुप्रीम कोर्टाने मधल्या काळामध्ये निर्णय देताना एक गोष्ट स्पष्ट केली होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये या वक्फ बोर्डामध्ये मुस्लिमेतर कोणी अधिकारी असण्याची काही गरज नाही, प्रामुख्याने मुस्लिम अधिकारी असले पाहिजेत या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं। आणि ते दिल्यानंतर थोडे आशावाद होता की बाबा वक्फवर येणारे जे काही अधिकारी जे असतील ते जे काही पदाधिकारी असतील त्यांना काही आस्था असेल वक्फच्या संदर्भात, मुस्लिमांच्या या धार्मिक विषयावर जर चर्चा करायची असेल तर अशा लोकांनी केली पाहिजे की त्यांची काही या संदर्भात काही आस्था आहे। सुप्रीम कोर्टाने हे इंडिकेट केल्यानंतर असं वाटत होतं की असं काही निर्णय असा स्पष्ट मिळेल की वक्फ बोर्डावरती बहुतांश मुस्लिमांचा चांगला अधिकार असेल, हक्क असेल। पण आजच्या निकालाने तसं काही झालेलं नाही। उलट त्यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे आजच्या जे काही इंडिकेट केलंय त्याप्रमाणे त्यांनी 11 मध्ये किमान 3 हे मुस्लिम पदाधिकारी असावेत असं त्यांनी म्हटलंय। पण उर्वरित जे आहेत की त्यांचा या वक्फशी काय संबंध आहे, की मुस्लिम समाजाशी काय संबंध आहे किंवा त्या धर्माशी काय संबंध आहे किंवा या संदर्भात त्यांचा काही अभ्यास आहे का, अशी कुठलीही गोष्ट केलेली नाही। आणि या काही गोष्टी ज्या लूपहोल्स ज्या राहिलेल्या आहेत, ह्या राहिलेल्या लूपहोल्सच्या संदर्भात आणखी एकदा काही संस्था आणि काही संघटना सुप्रीम कोर्टामध्ये हे पिटिशन जे गेलं तेव्हापासून ह्या त्याच्यावर चर्चा सुरू होती। आताही ती त्या पद्धतीने पुन्हा चर्चा सुरू होईल। आणि हा अंतरिम निर्णय, हा काही अंतिम निर्णय नाहीये, अंतरिम निर्णय असल्यामुळे काही काळापुरता थोडं रिलॅक्स आहे। काही अंशी सरकारला आणि ज्यांनी हे पिटिशन दिलेलं आहे, जे पिटिशन दिलंय त्या पिटिशन देणाऱ्यांनाही थोडं मागे यायला लावलंय। त्याचं कारण असं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये देशामध्ये धार्मिक तणाव या निमित्तानं होऊ नये असं एक इंडिकेट सुप्रीम कोर्टाने केलं असं वाटतंय। एकूणच सुप्रीम कोर्टाचं आजचं जे काही अंतरिम जे काही वर्डिक्ट दिलंय त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत वक्फच्या निमित्तानं देशामध्ये कुठलीही अराजकता निर्माण होऊ नये किंवा धार्मिक असे तेढ निर्माण होऊ नये असं एक स्पष्ट चित्र सुप्रीम कोर्टाने दिलंय। त्याच्यामुळे दोन्ही गटांना त्यांनी मागे येण्याच्या सूचना केल्यात, काही अंशी त्यांचे म्हणणंही मांडलंय। म्हणजे मागच्या वेळेला जसं वक्फ बोर्डामध्ये मुस्लिमांची संख्या किती असावी हे स्पष्टीकरण देताना आज त्याच्यामध्ये काही रिलॅक्स दिलाय आणि किमान 3 असले पाहिजेत असं म्हटलंय। याचा अर्थ स्पष्ट आहे की कुठल्याही परिस्थितीवर वक्फ बोर्डामध्ये जे कोणी अधिकारी असतील
त्यांना या वक्फच्या संदर्भात आणि शासनाच्या एकूणच मूल्यांच्या संदर्भात जाणीव असल्या पाहिजेत, हे त्यांनी आज सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं दिसतंय. ठीक आहे. अंजुम इनामदार, तुमची पहिली प्रतिक्रिया आजच्या अंतरिम निकालाबद्दल, तुम्ही कसं बघताय या निकालाबद्दल आणि तुमच्या काय भावना आहेत? निकालाबाबत आम्ही समस्त मुस्लिम समाज याला या भावनेतून बघतो की हा जो निकाल आलेला आहे तो निकाल खरं म्हणजे मुस्लिम समाजाचा एक खूप मोठा ऐतिहासिक जीत आहे. कारण आपण पाहिलेलं आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून संख्याच्या बळावर पाहिजे ते निर्णय घ्यायला सरकार तयार होती, पण सुप्रीम कोर्टामध्ये कुठेतरी आमची सुनावणी होती, कुठेतरी आमची दखल घेतली जाते, हा निकालच्या माध्यमातून समोर येतो. प्रामुख्याने यामध्ये 5 अशा गोष्टी होत्या ज्यावर मुस्लिम समाज कदापि त्याला सहन करू शकत नाही. कलेक्टरचा इन्व्हॉल्वमेंट असेल, त्यामध्ये असेल प्रॅक्टिसिंग म्हणून 5 वर्षाचं ते मुस्लिम तिथे राहिलं पाहिजे. सीओच्या याच्यामध्ये इतर धर्मी पण असला पाहिजे. वक्फ रजिस्ट्रेशन बाबत असे काही 5-6 मुद्दे असे होते ज्यामध्ये मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये हरकत घेतली होती. म्हणूनच 280 पेक्षा जास्त पिटिशन याच्यामध्ये दाखल झाले आणि त्यामधले ते कलप करून त्यांनी फक्त 5 लोकांच्या याच्यावर सुनावणी केली. मला या ठिकाणी आनंद या गोष्टीचा वाटतो की हे अंतिम निर्णय झालेला नाही, हे अंतरिम आहे. कदाचित उद्याच्या नंतर केव्हाही सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून जेव्हा याच्यामध्ये चर्चा होईल, बहस होईल, अजून यामध्ये विस्ताराने आपल्याला चर्चा करता येईल. मात्र या ठिकाणी केंद्र सरकारवर आम्ही आरोप करतो आमच्या संघटनेच्या माध्यमातून आणि समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने. या सरकारने 2 वाजेपर्यंत संसद चालवली. संपूर्ण देशामध्ये ते दाखवण्याचं त्यांनी काम केलं, प्रसारण केलं त्यांनी की बघा आम्ही कशा पद्धतीने मुस्लिमांची असलेली जागेवर वक्फ बोर्डची जमिनीवर आम्ही ताबा करण्याचं काम करतो. आपण पाहिलेलं असेल, ज्या दिवशी कायदा पारित झाला, ज्या दिवशी संसदमध्ये हा बिल पास झाला, त्यानंतर देशामध्ये अनेक ठिकाणी, खास करून युपी आणि बिहारमध्ये आणि महाराष्ट्रातील काही ठिकाणी मध्ये मुस्लिमांच्या असलेली वक्फ जमिनीवर ताबा घेण्याचं काम केलं. त्या ठिकाणी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला की बाबा हे फायनल झालेलं नाहीये, उद्या हे कोर्टामध्ये त्याचा निकाल येईल, त्यानंतर याच्यामध्ये सर्व होईल. मात्र सरकारने अशा पद्धतीने कायदा करून 2 समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम केलेलं होतं. आणि या ठिकाणी आनंद आम्हाला या गोष्टीचा वाटतो की अंतरिम आदेश आहे, अंतिम आदेश नाही. आणि यानंतर सुद्धा पुढे जेव्हा केव्हा याच्यामध्ये चर्चा होईल, मला वाटतं पूर्ण विश्वास आहे कोर्टावर की तो निकाल पूर्णपणे आमच्या बाजूला असेल. कारण हे आमच्या हक्काची जमीन आहे, आमच्या बाप दादा पूर्वजांनी मुस्लिमांच्या विकासासाठी दिलेली जमीन आहे. मुस्लिम समाजांच्या विषयी भारतीय जनता पक्षाला पुढका केव्हापासून हे सांगू लागले की आम्ही मुस्लिमांचा विकास, त्यांना विकासच जर करायचा असेल तर देशामध्ये होणारे अनेक मॉब लिंचिंग आहे, देशामध्ये होणाऱ्या अनेक घटना आहे, मुस्लिमांवर होणारे अन्य अत्याचार आहे, केंद्र सरकार पुरस्कृत आणि राज्य सरकार पुरस्कृत दंगली आहेत. पुण्यामध्ये आता गेल्या 2 महिन्यापूर्वी आमदारांच्या माध्यमातून दंगल झाली. हे थांबवण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे. मुस्लिमांची असलेली वक्फ जमिनीवर त्यांनी अजिबात हस्तक्षेप करू नये, कारण हे भावनेचा मुद्दा आहे, कलम 14चा उल्लंघन आहे. मला वाटतं की केंद्र सरकारने त्वरित यावर कुठेतरी आता पण त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि जे काय त्यांनी कायदा बनवला त्यामध्ये स्वतःहून त्यांनी माघार घेतली पाहिजे, अशी या ठिकाणी भावना मी समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने व्यक्त करतो. पण अंजुम इनामदारजी, केंद्र सरकारकडून कायम एक युक्तिवाद केला जातो की वक्फकडे अनिर्बंध शक्ती होती आणि त्या शक्तीच्या आधारे कुठल्याही जमिनीवर वक्फ आपला दावा सांगायचा आणि मग समोरच्याला त्या जागेवर आपला दावा सिद्ध करावा लागायचा. तर वक्फकडे इतकी अनिर्बंध शक्ती असणं हे धोकादायक आहे आणि या भावनेतून आम्ही हे सगळं सुधारणा विधेयक आणलं असं केंद्र सरकार मांडत होतं. त्याबद्दल तुमची काय मांडणी आहे? नाही, केंद्र सरकार हे जनतेची दिशाभूल करत आहे. अपवाद असेल 2-4-6 ठिकाणी असू नाही, शकतो, म्हणजे काही आम्ही ठिकाणी काय म्हणत नाही. कुठल्या गावावरच वक्फनी दावा केला किंवा कुठल्या मंदिरावरच दावा केला, अशा पद्धतीचे काही आरोप आणि चर्चा बघायला मिळत होत्या. होऊ शकतो ना, आम्ही मानतो ना, कुठेतरी एखाद्या ठिकाणी झालं असेल ना. पण देशामध्ये असलेल्या 6 लाख एकर जमिनीवर जे स्वतः आता सरकारचा 70% पेक्षा जास्त ताबा आहे, त्यावर तुम्ही बोललं पाहिजे होतं. म्हणजेच केंद्र सरकार जाणून बुजून धार्मिक तणाव निर्माण करायचं ते काम करतात. त्यांना असं वाटतं कुठेतरी धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण झाली पाहिजे. 2-2 वाजेपर्यंत तुम्ही संसद चालू ठेवता. एखादी जागेवर जर कुठे असा अपवाद असेल तर त्या ठिकाणी ते त्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे त्यांनी. पोलिसांच्या माध्यमातून असेल, कोर्ट आहे, न्यायालय आहे, त्याच्या माध्यमातून त्याचा निकाल आला असता. पण संपूर्ण वक्फचं सिस्टीम
वक्फ बोर्डाचा सिस्टीम बदलणे हे कुठेतरी नाही का मला वाटतं की केंद्र सरकारची दुटप्पीपणा आहे, त्यांची भावना मुस्लिम विषयी चांगली नाही, हे या माध्यमातून दिसून होतं. ठीक आहे प्रवीण सर, 3 महत्वाचे जे बदल होते या सुधारणा विधेयकातले किंवा सुधारणा आपण त्याला म्हणूया, अशा 3 सुधारणांना सुप्रीम कोर्टाने अंतरिम निकालात आता स्टे दिलेला आहे. हा सुद्धा केंद्र सरकारला थोडासा धक्का वाटतो तुम्हाला दिलेला कोर्टाने? निश्चितच, कारण काय आहे की आताच इनामदार म्हणाले की केंद्र सरकारच्या संदर्भात मुस्लिम समाजामध्ये असलेली जी काही एक नाराजीची भावना लक्षात घेता सरकारकडून जे निर्णय झाले ते खूपच त्यांच्या काही समर्थनीय होते असं नाही. सरकारच्या वतीने घेण्यात आलेले निर्णय किंवा कायदा जेव्हा करण्यात आला, त्या कायदा करत असताना मुस्लिम समाजाची काही धोरणं किंवा मुस्लिम समाजाची काही म्हणणं जे आहे की तिथे वावरणारे जे नेते आहेत त्यांच्या बरोबर चर्चा न करता हा जर निर्णय घेतला गेला आहे असं त्यांची तक्रार होती. आणि तक्रार असल्यामुळे जर मुस्लिम समाजाला जर दूर ठेवून जर निर्णय घेतला गेला असेल तर त्या संदर्भात एक नाराजी व्यक्त होणे हे स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकार या मुस्लिम समाजाला ज्या पद्धतीने वागवण्याचा प्रयत्न करत होते अशी जी काही टीका होती, ह्या टीकेला खरं म्हणजे अगदीच काही आपल्याला अवगणता येणार नाही किंवा दुर्लक्ष करता येणार नाही. सरकारच्या विषयी जी काही भावना मुस्लिमांमध्ये होती ती व्यक्त करण्याचा निमित्त हा खरं म्हणजे वक्फ बोर्डात झालाय. वक्फ बोर्ड हा विषय जो आहे तो हा भावनेचा विषय, हा काय राजकीय विषय नाहीये. पण सरकारने ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये ज्या तरतुदी केल्या कायदा करत असताना, या तरतुदींच्या विषयी त्या समाजामध्ये असलेली जी काही नाराजी आहे ती आज सुप्रीम कोर्टामध्ये व्यक्त झाली. आणि म्हणूनच सुप्रीम कोर्टाने ज्या महत्वाच्या ज्या 3 तरतुदी होत्या त्या दूर ठेवताना मुस्लिम समाज जास्तीत जास्त याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होईल किंवा मुस्लिम समाजाला त्याचा फायदा होईल असा प्रयत्न आजच्या अंतरिम आदेशामध्ये सुप्रीम कोर्टाने दिला. केंद्र सरकारला हा धक्का आहे. खरं म्हणजे केंद्र सरकारने सातत्याने असं करणं, सुप्रीम कोर्टाने त्याला थांबवणं किंवा त्याला रोखणं ही बाब केंद्र सरकारला खूप चांगली आहे असं म्हणता येणार नाही. केंद्र सरकारला ती मारक आहे. आणि आजच्या या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे, अंतरिम आदेशामुळे केंद्र सरकार आगामी काळामध्ये जर का निर्णय घ्यायचा, हा अंतरिम निर्णय आहे, पूर्ण निर्णय यायचा आहे, या संदर्भात जर काही निर्णय जर घ्यायचा असेल तर सरकारला ताऊन सुलाखून विचार करून करावा लागेल, एकतर्फी करता येणार. ठीक आहे. अंजुम इनामदार सर, आजचा अंतरिम निकाल आपण बघितला कोर्टाचा, तर त्यात आणखी एक मुद्दा आहे की वक्फ बोर्डाचा CEO हा शक्यतोवर मुस्लिम समाजातला असावा किंवा मुस्लिम धर्मीय असावा असं म्हटलेलं आहे. पण त्याविषयीचे स्पष्ट निर्देश कुठेही कोर्टाने दिलेले नाहीयेत. त्यामुळे तिथं बिगर मुस्लिम व्यक्ती सुद्धा CEO बोर्डाचा होऊ शकतो. नाही, कोर्टाने तिथे असं सांगितलेलं आहे की तुम्ही प्रयत्न करा त्या ठिकाणी मुस्लिम मिळावा म्हणून. कदाचित एखाद्या गावामध्ये, एखाद्या तहसीलमध्ये किंवा एखाद्या जिल्ह्यामध्ये त्या पात्रतेचा एखादा मुस्लिम नसेल, अधिकारी नसेल किंवा तर त्या ठिकाणी एखाद्या जागेवर त्यांनी असं बोललेलं आहे. पण त्याला सरसकट हे नाही आपल्याला धरता येईल की बिना मुस्लिमच तिथं हे घेतला पाहिजे. नाही, पण ती पळवाट आहे आणि तुम्ही केंद्र सरकारवर आरोप करत आहात, तर केंद्र सरकार त्या पळवाटेचा दुरुपयोग करेल अशी भीती समाजाला आहे का? नाही, भीती तर आहे समाजाला. बघा, या लोकांनी भारतीय जनता पक्षाने मुस्लिम समाजाचा विश्वास संपादन केलेलं नाही. ते फक्त त्यांनी एका पक्षावर त्यांनी आरोप केलेला आहे की या समाजाचं ते लांगून चालन करतात. अरे ठीक आहे, लांगून चालन असू द्या बाजूला, पण तुम्ही तरी कमीत कमी मुस्लिम समाजाचा विश्वास संपादन करा ना. भारतीय जनता पक्षाने काय केलेलं आहे की सरसकट मुस्लिम समाजाला त्यांनी बाजूला ठेवलेला आहे. मग निवडणुकीपासून भारतीय जनता पक्षाने आपण पाहिलेलं असेल युपी मध्ये एकही मुस्लिमांना आमदारची तिकीट दिली नाही. म्हणजे समाजाला पूर्णपणे बाजूला ठेवून जर त्यांना वन साइड त्यांना चालायचं असेल तर मला ते असं चालत नाही. सर्व समाजाला, सर्व घटकांना त्यांनी सोबत घेतलं पाहिजे. या ठिकाणी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हेच आम्ही सांगणार मोदी सरकारला, तुम्ही समाजाचा विश्वास संपादन करा, समाजाला विश्वासात घ्या. आता RSS ने मध्यंतरी मौलानाची एक चांगली बैठक घेतली, त्यांनी संवाद केला. तसंच भारतीय जनता पक्षाने मुस्लिमांशी संवाद केला पाहिजे ना. जर काय अडचण असेल, वक्फ बोर्डाच्या जमिनीमध्ये काय घोटाळे होत असेल किंवा चुकीच्या पद्धतीने तिथं वक्फ जमिनीवर दावा बोलला जात असेल तर तिथं काहीतरी मार्ग काढता येईल. पण एक चांगल्या भावनेने दिलेली जमीन, मुस्लिमांच्या विकासासाठी दिलेली जमीन, अशा पद्धतीने मुस्लिमांना भडकून, मुस्लिमांची जागा भडकून हा विकास होणार नाही. उलट आम्हाला तर असं वाटतं की केंद्र सरकारच्या माध्यमातून कदाचित धार्मिक भावना भडकवण्याचं काम आणि दोन समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचं कामच सुरू राहणार. कारण आपण पाहिलेलं असेल
नुकता ते ऑर्डर आल्यानंतर काही ठिकाणी बळजबरीने ताबा घेण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे बरं झालं तिथं दंगल झाली नाही, वाद झाला नाही, पोलिसांनी वेळीच तिथं त्यांना थांबवण्याचं काम केलं. मला वाटतं केंद्र सरकारने मुस्लिमांचा विश्वास संपादन करावा, हाच मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून इथं त्यांना पक्षाला विनंती करतो. पण इनामदार सर, काही देवस्थान असतील, संस्थानं असतील, मंदिरं यांच्या जमिनी आहेत, त्या जमिनी संदर्भातली जी एक नियमावली किंवा कायदा आहे, त्या सगळ्या कायदे पद्धतीला एक प्रकारे अपवाद म्हणून वक्फ बोर्डचं कामकाज आतापर्यंत चालत होतं. जर हिंदू मंदिरांमध्ये, हिंदू मंदिर संस्थानांमध्ये जर बिगर हिंदू व्यक्ती हा त्या ट्रस्टचा अध्यक्ष असू शकतो किंवा नियामक म्हणून त्यावर काम करू शकतो, तर वक्फ बोर्डवर मग बिगर मुस्लिम व्यक्ती का असू नये, असा एक युक्तिवाद केला जात होता केंद्र सरकारकडून. नाही असा एकही जागा बघा, असा एकही उदाहरण देता आलं नाही. हे फक्त बोलतात. त्यांनी संसदमध्ये बोललं की मंदिराच्या ट्रस्ट मध्ये अध्यक्ष मुस्लिम असतात. कुठे दाखव ना त्यांनी, एकही ठिकाणी दाखव ना त्यांनी. बालाजी मंदिर असेल, शिर्डीचे साईबाबा मंदिर असेल, अनेक जे नामवंत मंदिर आहे त्या मंदिरामध्ये नाही मुस्लिम. आणि आम्ही मागणी पण करत नाही की मुस्लिमांना तिथं तुम्ही घेतलं पाहिजे. पण आमच्या वक्फ बोर्डच्या जमिनीमध्ये, आमच्या वक्फ बोर्डचे धार्मिक असलेली जागामध्ये इतर हिंदू कशासाठी आम्ही मागणी करत नाही ना की आम्हाला हिंदूंच्या मंदिरामध्ये ट्रस्ट मध्ये आम्हाला घ्या. त्यांनी त्यांच्या समाजाचं काम करावा, त्यांच्या धर्माचे त्यांनी दिलेली जागाचे त्यांनी रक्षण करावं. तसेच आमच्या धर्माचे असलेल्या जागाचं आम्ही रक्षण करतो. म्हणजे आपण सर्व हिंदू आणि मुस्लिम दोन्ही गुन्हेगोविंदन राहू ना. पण मुस्लिमांच्या जागेवर बळजबरीने ताबा करायचा, मुस्लिमांच्या असलेली जागा वक्फची असलेली प्रॉपर जागा हे सांगायचं की नाही या जागेवर हिंदूंचं मंदिर होतं, या ठिकाणी अनेक लोक 50-50, 60-60 वर्षांनी राहतात, हे जागा आता आम्ही त्यांच्या ताब्यात देणार नाही. हे कुठेतरी मला वाटतं मुस्लिमांवर होणारा अन्याय आहे. असा अन्याय स्वतः सरकारने करू नये, हेच या ठिकाणी मी तुमच्यात नमूद करतो चॅनलच्या माध्यमातून. ठीक आहे प्रवीण पुरो सर, वक्फ बोर्डवर आतापर्यंत अनेक आरोप झाले आणि त्या संदर्भातले वेगवेगळे दावे प्रतिदावे सुद्धा गेल्या काही महिन्यांमध्ये आपण बघितले. जेव्हापासून ह्या विधेयकाची चर्चा सुरू झाली, केंद्र सरकारने या कायद्याच्या निमित्तानं वक्फ बोर्डला असलेले विशेषाधिकार लोकशाही पद्धतीनं काढले की वक्फ बोर्डाचे अधिकारच काढून घेण्याचा केंद्र सरकारचा हा प्रयत्न होता? ही खरी गोष्ट आहे की आतापर्यंतच्या असलेल्या वक्फ बोर्डामधले जी काही लोक जी होती ती वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी संबंधित होती. प्रामुख्याने यापूर्वीचे सत्ताधारी असतील त्यांशी संबंधित होती. आता अगदी मुंबईचा आपण जर विचार जर केला तर अँटेलिया ही अंबानींची जी इमारत जी आहे ती वक्फ बोर्डाच्या जमिनीवर उभी आहे. गेल्या अनेक वर्षापासून या संदर्भात तक्रार होती, ते ताब्यात घ्यावे असं सरकारला अपीलही काही लोकांनी केलं होतं. औरंगाबादमध्ये प्रामुख्यानं अशा पद्धतीच्या जमिनी ज्या आहेत ह्या राजकीय नेत्यांना, म्हणजे ठराविक राजकीय नेत्यांना त्या बहाल करण्यात देणं, अशा अनेक घटना राज्यावर अनेक ठिकाणी झाल्या. हे वास्तव आहे, ते तुम्हाला म्हणजे अगदी इनामदारही ते टाळणार नाही. याच्यामध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्याविषयी तक्रार करणं किंवा त्यांच्याविषयी त्यांच्यावर कारवाई करणं हे सरकारचं प्रामुख्यानं काम होतं. पण यापूर्वीच्या सरकारने जे केलं नाही ते याही सरकारने, भाजपच्या सरकारने केलं नाही. वक्फ बोर्डाच्या ज्या इमारत, ज्या जमिनी आहेत, ज्या प्रॉपर्टी, ज्या मालमत्ता आहेत, या मालमत्ता खाजगी व्यक्तींना, खाजगी संस्थांना अगदी स्वाहा कराव्यात अशा पद्धतीने देण्यात आल्या. या देण्यात आल्याच्या संदर्भात ज्या तक्रारी झाल्या, तक्रारींची दखल या सरकारने घेतली नाही. ती जर घेतली असती आतापर्यंत तर कायदा करण्याची काही गरज पडली नसती. त्या सगळ्या प्रॉपर्टीज ताब्यात सरकारला घेता आल्या असता, एक वटहुकूम काढून त्या जर ताब्यात घेतल्या असतात, वक्फ बोर्डाच्या संदर्भातली जी काही तक्रारी ज्या आहेत या तक्रारींचं निरसन खऱ्या अर्थानं झालं असतं असं स्पष्ट दिसतं. पण सरकारने या संदर्भात म्हणजे अगदी डोळेझाकपणा दाखवला आणि ज्या तक्रारी झाल्या त्या तक्रारींकडेही लक्ष दिलं नाही. लक्ष न दिल्यामुळे अशा चांगल्या जमिनी, या जमिनी कोणी दिल्या होत्या? मुस्लिम समाजातल्या धनधान्य लोकांनी, चांगल्या लोकांनी या समाजातल्या गरिबांसाठी त्याचा वापर करावा म्हणून या जमीन दिला. आणि ह्या जर अशा पद्धतीने खाजगी व्यक्तींना, खाजगी संस्थांना दिल्या जात असतील तर ते कुठेतरी थांबणं गरजेचं होतं. हे सरकारचं काम होतं. सरकारने जर आतापर्यंत जर केलं असतं, कारण ही जी बॉडी जी आहे ती शासकीय पूर्णपणे शासनाचा असलेला अधिकार त्याच्यावर आहे. असं असताना जर त्याची पण सरकार म्हणतं की तेच करताना आम्हाला काही कायदेशीर मर्यादा होत आहे आणि त्याच मर्यादा आता आम्ही दूर करतोय या सुधारणा आणून. नाही म्हणजे कसं आहे की हे केंद्र सरकारने केलं हे खरी गोष्ट आहे. पण राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे काही या जमिनीची वासलात झाली, ही वासलात जर टाळायची असती तर सरकारनं यापूर्वी करता आलं असतं. ते यापूर्वी न करता आता अचानक आणलं आणि ज्या पद्धतीने आणलं त्याच्यामुळे सरकारच्या विषयी संशय घ्यायला मार्ग सरकारनेच निर्माण केलाय. शासनाने हे करता आलं असतं, सरकारला करता आलं असतं, थांबवता आलं असतं. पण तसं न करता आता अचानक हा कायदा आणला.
आणि कायदा आणताना तोही एकतर्फी ठीक कसा आहे. होईल, म्हणजे अगदी सीओ ही किंवा त्या वक्फ बोर्डावरती इतर धर्मीय असावेत अशा पद्धतीने जे काही शासनाने जे काही ठरवलं त्याच्या पाठीमागची भावना वेगळी होती. म्हणजे मुस्लिम समाजाला आपलंसं करण्याच्या ऐवजी त्यांना असं ठीक आहे. दुजाभाव वाटेल आपल्याविषयी काहीतरी अन्याय होतो की बरोबर. काय, अशा पद्धतीने सरकार हे सरकारला यापूर्वी करता आलं असतं. ते न केल्यामुळे आता ही परिस्थिती उद्भवली असं दिसतंय. ठीक आहे. हा तरी सध्याचा अंतरिम निकाल आहे. अंतिम निकाल कोर्टाचा काय येतोय बघावा लागेल आणि तो येण्यापूर्वी किंवा आल्यानंतर तरी केंद्र सरकार सगळ्यांना अपेक्षा आहे तशा पद्धतीनं मुस्लिम समाजाशी, मुस्लिम समाजातल्या धार्मिक गुरूंशी, विचारवंतांशी काही संवाद साधतं का हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. धन्यवाद आपल्या दोघांचे आभार, आपण चर्चेत सहभागी झालात त्यासाठी. आणि यासह 5चा पंचनामामध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.